नागपूरमध्ये मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जे आहे ते नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बसल्याचं दृश्य सध्याला पाहायला मिळते। मी सध्याला नागपूरच्या कळमना येथील जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या पद्धतीने जे आहे ते रात्री अवकाळी झालेल्या पावसामुळे जे आहे ते जे उघड्यावर असलेलं धान्य होतं साठवणूक केलेलं ते या पद्धतीने जे आहे ते भिजलं गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे जे आहे ते गहू असेल, हरभरा असेल, त्याचबरोबर तूर असेल, जी पिकं उघड्यावरती होती ती अशा पद्धतीने जे आहे ते भिजल्या गेलेले आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते अनेक या ठिकाणी जे आहे ते झालं ते सध्याला पाहायला मिळते। कळमना मार्केटमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेडची कमतरता असल्यामुळे येते अशा पद्धतीने बाहेरून येणारे जे काही धान्य असते त्याची साठवणूक काही शेडमध्ये आणि उर्वरित धान्याची साठवणूक जी आहे ते अशा पद्धतीने उघड्यावर ठेवली जाते। त्यामुळे जे आहे ते रात्री अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका जे आहे ते या उघड्यावर असलेल्या धान्यांना जे आहे ते एकंदरीत बसलेलं आहे। त्यामुळे सद्यस्थिती जर पाहायला गेलं तर या पद्धतीने शेकडो पोते जे आहे ते रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ते भिजल्या गेले आणि आता शेतकरी असतील आणि व्यापारी असतील यांच्या माध्यमातून जे आहे ते भिजले गेलेले जे काही धान्य आहे ते उन्हात जे आहे ते आता सुकवण्याचा प्रयत्न जे आहे ते एकंदरीतच केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।